मयत विलासजी घुले यांचे बंधू रमेश घुले आहेत. त्यांच्याकडून आपण त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेणार आहोत. रात्री मी घरी झोपलेलो असताना माझा भाऊ आणि माझ्या भावासोबत माझा सख्खा चुलत भाऊ मला बोलून 5 मिनिटात मी बाहेरगावी जाणार होतो. बाहेरगावी जाणार होतो. तो मला मी हॉटेलवरनं 10 ते 15 मिनिटांमध्ये काम करून येतो, तुम्ही त्यावर आवरून बसा. मी आवरून बसून 10-15 अर्धा तास झालं. मी बसल्या मला दूरचा प्रवास मी झोपलो. त्याचे 2-4 कॉल आले होते मला. 4-5 कॉल येऊन मी कॉल उचलू शकलो नाही सायलेंट असल्यामुळं. त्यानंतर एक माझ्या गावातल्या परिवारातलाच एक व्यक्ती फास्ट माझ्या घरात आला, उठवला, म्हणले तुमच्या भावाला चाकूने गोपसले आणि तो सिव्हिल हॉस्पिटलवर आहे. मी सिव्हिल हॉस्पिटलवर गेलो असताना माझ्या भावाशी माझी चर्चा झाली. माझ्या भावानं पूर्ण हकीकत, कोण मारणार होतं, कुणी मारलं, सगळं पुरेपूर बोलला. तिथून केस सरकारी दवाखान्यातनं अंबाजोगाईला त्याला रेफर केलं. अंबाजोगाईमध्ये डॉक्टरने ही फास्ट ऑपरेशनची प्रोसिजर केली. त्याच्या खूप खोलवर मार लागल्यामुळं मी माझ्या भावाच्या जीव वाचवण्याच्या ह्याच्यामध्ये असल्यामुळं मी त्या राड्यामधून मी कोणालाही वेळ देऊ शकलो नाही. बोलायला, सांगायला माझ्या परिवाराला असं झालं आहे तसं मी त्या दुःखामध्येच होतो. आणि आज पोलीस प्रशासन टाळाटाळ करतायत म्हणून सांगा. सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मी केज पोलीस स्टेशनला आलो. पोलिसांचेही मला फोन आले होते की तक्रार द्यायला या. मी तक्रार दिली येऊन. त्यानंतर हा उमेश माने म्हणून आहे, ह्याचे भांडणं झाले होते. ह्याच्यासोबत त्यांच्यासोबतचा वाद होता. ह्याला वाचवण्यासाठी माझा भाऊ गेला. माझ्या भावाची ह्याच्यासाठी हत्या झाली. पण ह्याला पाठबळ, मारणाऱ्यांना पाठबळ जे देणारे आहेत राजकीय लोक, ते ह्याला पूर्ण माहिती आहेत. त्यांनी स्वतः ह्याला पण त्यांनी धमकावलेलं आहे. हा प्रश्न सकाळपासून पोलीस स्टेशनला सांगतोय की साहेब मला याने असं धमकावलं आहे. मी तिथं ही न्यायला आलो होतो. पत्र पोलीस स्टेशनचं पत्र न्यायला आलो होतो की ट्रीटमेंट करण्यासाठी. त्यावेळेस याला राजकीय लोकांनी धमकवलं आणि त्या राजकीय लोकांनी दबाव हे झाल्यामुळं माझ्या भावाचा खून झाला आहे. माझी एवढीच प्रशासनाला विनंती आहे की ह्याचं म्हणणं पूर्ण नोंद करून घ्या. तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्या गोष्टीला आम्ही पण सहमत आहोत, पण ह्याचं पुरेपूर म्हणणं ऐकून घ्या. माझा भावाचा बळी गेला आहे, तसंच सगळ्या गावाचा भाऊ गेलेला आहे. माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की ह्याचं पूर्णपूर म्हणणं ऐकून याची फिर्याद दाखल करून घ्या आणि जे कोण राजकीय आहेत त्यांना पाठबळ देण्यानं त्यांना ह्याच्यामध्ये सहआरोपी करावं. उद्या 10 वाजता सर्वजण केजमध्ये या. तर हे आहेत रमेश घुले. हे यांच्या बंधूच्या FIR साठी इथं लढा देत आहेत. अद्याप घटनेला 28-29 घंटे उलटून गेलेले आहेत, तरी पण पोलीस प्रशासनाने कुठला FIR दाखल केलेला नाही, गुन्हा नोंद केलेला नाही आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यांच्यासाठी खून झाला हे उमेश माने यांच्या म्हणण्यानुसार पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करून घ्यावा. Kore.com मारुती खाडे. मंडळी, या प्रकरणामध्ये अद्याप गुन्हा नोंद झालेला नाही आहे. त्याकरता आपण नागरिकांचं यावर काय म्हणणं आहे ते आपण ऐकून घेऊयात. या ठिकाणी फिर्याददार जे आहेत रमेश घुले, जे विलासजी यांचे बंधू आहेत, काल परवापासून पोलीस टाळाटाळ करत आहेत की जे त्यांना जे संशय वाटते ज्यांच्यावरती किंवा जे प्रमुख आरोपी आहेत त्याचे, परंतु पोलीस प्रशासन त्यांच्यावरती गुन्हा नोंद करायला तयार नाहीये. ते वरवर कसे आरोपी सुटतील आणि वरवर कशा सुटून जातील हे सर्व ह्याच प्रक्रियेमध्ये पोलीस बांधव दिसत आहेत या ठिकाणी. परंतु आम्ही थांबणार नाही. संपूर्ण केज तालुक्यातील सर्व बांधव, टाकळीकर आणि बीड जिल्ह्यातील संपूर्ण बांधव ह्या पूर्ण गोष्टीवरती लक्ष ठेवून आहेत. त्या अनुषंगाने उद्या दिनांक 23 जून रोजी, उद्या मंगळवार आहे, केजमध्ये भव्य दिव्य असा रस्ता रोको मोर्चा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. जी आमची मागणी आहे की जोपर्यंत या फिर्याददार सांगतात ते सर्व आरोपी अटक होत नाहीत तोपर्यंत आम्ही उद्या रस्ता रोको सोडणार नाही. अजून अंत्यविधी झालेला नाही मृतदेहाचा. त्या ठिकाणी स्वारथी रुग्णालयामध्ये ते तसं त्या ठिकाणी शव पडून आहे. इकडे कुटुंबावरती दुःखामधनं सावरायचं का पोलिसांच्या दारामध्ये येऊन आम्ही न्याय मागायचा, हा प्रश्न या माध्यमातून सर्वांना पडलेला आहे. आज या ठिकाणी पोलीस प्रशासन फक्त उडवडूची भाषा करत आहे. कुठल्याही
कुठल्याही प्रकारे ठोस निर्णय घेत नाही. आमच्या सर्वांची एक मागणी आहे की बाबा त्या आरोपींना ज्यांनी फोन कॉल केले, ज्यांनी परत ते धमकी दिलेत उमेश मानेंना, ही जी माणसं त्यांचे CDR काढा आणि ते तुमच्या हातात आहे ना पोलीस प्रशासनाच्या, ते गुन्हा नोंद करा. आमचा अधिकार येतो. आम्हाला जर वाटतं ना की हा संबंधित आरोपी आहे किंवा आमचा डाऊट आहे त्याच्यावरती, तर तुम्ही करा. तुमच्या तपासामध्ये जर ते दोषी नसतील तर तुम्ही सोडून द्या. आम्हाला काय करायचं त्याचं. परंतु आज घडीला तुम्ही तो गुन्हा नोंद करून घेतलाच पाहिजे. एका कोळी समाजाच्या बांधावर झालेला हल्ला ह्या आमच्या विलास भावानं स्वतःच्या अंगावरती घेऊन त्यांनी त्या ठिकाणी बलिदान दिलेलं आहे. परंतु पोलीस प्रशासनाने गांभीर्यपूर्वक ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. अन्यथा उद्या जर इथे एखादी विपरीत घटना घडली आणि जमावाकडनं काही गोष्टी चुकीच्या घडायला लागल्या तर ह्याला सर्वस्वी जबाबदार केस पोलीस प्रशासन असेल, एवढं मी या माध्यमातून सांगतो. तर मंडळी, आपल्याला पाहायचं आहे की पोलीस प्रशासन या घटनेवर काय ऍक्शन घेईल का नाही घेईल. आत्ताच आपल्याला सुमन दास यांनी सांगितलेलं आहे की जर यांनी उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत गुन्हा नोंद करून नाही घेतला तर आम्ही मोठ्या संख्येने शिवाजी महाराजांच्या चौकापाशी आंदोलन करू आणि या घटनेस पूर्ण पोलीस प्रशासन जबाबदार राहील. लोकारे.com सह मारुती खाडे.